सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल लुटणाऱ्या मालेगावच्या दोघांना बेड्या ठोकण्यात मोहाडी पोलिसांना यश आलंय। लुटण्यात आलेला मोबाईल जप्त करीत 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मोहाडी पोलिसांनी हस्तगत केलाय, तर सुरतचा त्यांचा साथीदार फरार असून त्याचा तपास मोहाडी पोलीस करीत आहे। 27 जूनला सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी हिरामन ताराचंद गायकवाड हे दुचाकीने अवधान येथून घराकडे जात असताना हॉटेल रेसिडेन्सी जवळ पाठीमागून ट्रिपल सीट येणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता। याबाबतचा दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना मोहाडी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहितीनुसार मोहाडी पोलिसांनी मालेगाव मध्ये जाऊन समीर खान सलीम खान वर्ष 21 राहणार प्लॉट नंबर 92 जाफर नगर एले हदीज मस्जिद जवळ मालेगाव, सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम वर्ष 19 राहणार प्लॉट नंबर 1 आदमनगर बाबा डेअरी जवळ मालेगाव असे दोघांना ताब्यात घेत त्यांनी सदरचा गुन्हा महफूज राहणार सुरत याच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण करीत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर कारे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांच्या पथकाने केली आहे। जागर जनस्थान करिता रूपक दिरारी, धुळे। नमस्कार, मी PI शिल्पा पाटील, मोहाडी पोलीस स्टेशन। मोहाडी पोलीस स्टेशनला 27/5/2025 रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं MIDC येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे 3 अज्ञात इसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता। त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या तपासाच्या दरम्यान आमचे माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब आणि SDPO उपासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे। यामध्ये मालेगावचे 3 आरोपी अटक करण्यात आले असून 2 आरोपी अटक करण्यात आलेले हे गुन्ह्यात गेलेला जो ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे। एक आरोपी महफूज तो अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। या प्रकारे आम्ही 1 महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केली आहे। धन्यवाद।